मित्रांनो, मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल आणि तुमचा बजेट 25 लाखाचा आहे, आजचा फ्लॅट फक्त तुमच्यासाठीच असणार आहे. कारण आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी बदलापूर शहरामध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे. पुढे बरीचशी माहिती मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज थोडी व्हिडिओ आपण वेगळी बनवतोय. आपण लोकेशनला जातच आहोत. फ्लॅट खूप चांगला असणार आहे आजचा सुद्धा. या कॉम्प्लेक्स बद्दल तुम्हाला बरीचशी माहिती असेल, पण जी लोक नवीन आपल्या चॅनलवर येतात त्यांना या कॉम्प्लेक्स बद्दल माहिती नसते, त्यामुळे पुन्हा पुन्हा ती माहिती द्यावी लागते. मित्रांनो, मुंबईपासून फक्त 1 ते सव्वा तास ट्रॅव्हल करून तुम्हाला बदलापूर शहर पाहायला मिळेल. गेल्या काही वर्षामध्ये बदलापूरमध्ये जर पाहायला गेलं तर खूप चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे. त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी मुंबईकर खूप रूम विकत घेतात. सो तुम्हाला पण जर बदलापूरमध्ये 1 BHK फ्लॅट विकत घ्यायचा असेल, स्टेशन पासून जवळ घ्यायचा आहे, त्यातल्या त्यात 25 लाखाच्या वरती पण जायचं नाहीये आणि लक्झरियस कॉम्प्लेक्स सुद्धा हवा, फॅसिलिटीज चांगल्या हव्या, तर हा कॉम्प्लेक्स तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. सुरुवातीला तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहिलेला, आता तुम्हाला कल्पना आलीच असेल. सर्व अम्युनिटीज परिपूर्ण असणाऱ्या बदलापूर वेस्ट डीमार्टच्या बाजूला रमेशवाडी परिसरामधील ऋतुवाडी या कॉम्प्लेक्स मध्ये आपण जातोय, जसं की सुरुवातीला तुम्ही पाहिलेलं आहे. मित्रांनो, या फ्लॅटचा जो बिल्टअप एरिया असणार आहे तो 650 स्क्वेअर फुटाचा आणि कार्पेट एरिया 435 स्क्वेअर फुटाचा असणार आहे. 1500 रुपये फक्त मेंटेनन्स असणार आहे महिन्याचा. बिल्डिंगला 8 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. चला मग आता आपण फ्लॅटचा व्हिडिओ पाहूयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला आपण या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट किती करायचंय, होम लोन किती करता येईल याच्याबद्दल माहिती देतो. चला फ्लॅट बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर पाहिल्यानंतर आता पहिल्या माळ्यावरती आपण फ्लॅट पाहण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलात तर प्रत्येक फ्लोअरवरती या ठिकाणी सुद्धा 4 रूम आहेत. या बाजूला 2 रूम, मध्येच आपली इथे लिफ्ट असणार आहे आणि या बाजूला 2 रूम असणार आहेत. हा मध्ये असणारा पॅसेज आहे आणि इकडे मागेच आपल्या स्टेअरकेस असणार आहेत. चला मग लगेच आता आपल्या ऍक्च्युअल फ्लॅटमध्ये एंट्री करूयात. फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलात तर आपला जो हा लिव्हिंग रूम आहे खूप मोठ्या साईज मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सांगतो, या फ्लॅटचा जो बिल्टअप एरिया आहे तो 650 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 435 स्क्वेअर फूट आहे. याच्यामध्येच आपल्याला या ठिकाणी 5 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते, ही पहा. आणि आपण तुम्हाला इकडे सेफ्टी ग्रिल सुद्धा लावून दिलेले आहेत, वरती शेड सुद्धा टाकलेले, जेणेकरून रूम मध्ये कोणता कचरा वगैरे नको साचायला. या ठिकाणी जर पाहायला गेलं जे ग्रिल आहेत ते आपण बॉक्स टाईप लावून दिलेत, जेणेकरून इथे तुम्ही झाडं वगैरे ठेवू शकता. समोरचं हे जे तुम्ही पाहतात हे या बिल्डिंगचं क्लब हाऊस आहे. त्याचबरोबर सर्व ज्या बिल्डिंग आहेत त्या 7 माळ्याच्या आहेत. पहिल्याच माळ्यावरती असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला खूप कन्व्हिनियंट आहे. कधी लिफ्ट वगैरे जर बंद झाली तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला त्रास होणार नाही. तशी लिफ्ट कधी बंद होत नाही. हा टेरेस किंवा बाल्कनी. त्याचबरोबर या ठिकाणावरून जर तुम्ही लिव्हिंग रूम पाहायला गेलात तर खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. वरती पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारचं लिकेज वगैरे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आता नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहिती आहे, या बाजूला राईट साईडला आपण नेहमी एक वॉलला आपण वॉलपेपर लावून देतो, त्यामुळे ओव्हरऑल आपल्या रूमचा जो लुक असतो तो खूप चांगला इन्हॅन्स होतो. या ठिकाणी जर या लिव्हिंग रूमची तुम्ही स्ट्रेट जर साईज पाहायला गेलात, इथून स्ट्रेट गेलात तर हा 14 फुटाचा आहे आणि आडवा 10 फुटाचा आहे. मोठ्या साईज मध्ये पाहायला मिळतो. 14x10चा हा आपल्याला लिव्हिंग रूम या ठिकाणी पाहायला मिळतो. चला मग लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेचच आपण किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा हा समोरचा जो पॅसेज आहे तो पाहून घेऊयात. या ठिकाणी 3 फुटाचा आपल्याला पॅसेज सुद्धा पाहायला मिळतो. हे पहा, इथूनच काही गोष्टी जर क्लिअर करायला गेलात तर इकडे राईट साईडला बाथरूम आहे, पुढे इंडियन टॉयलेट आहे, इकडे किचन आणि तिकडे बेडरूम असणार आहे. इकडे तुम्हाला इंटरकॉम सुद्धा दिलेलं आहे. लाईटचे जे कनेक्शन आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यात आधी आपण या फ्लॅटमध्ये असणारा बाथरूम पाहूयात. तारवानी कन्स्ट्रक्शनची बिल्डिंग आहे, त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जे पण काम पाहणार आहात ते खूप चांगल्या क्वालिटीचं असणार आहे. पाणी सुद्धा या ठिकाणी 24 तास असणार आहे. पिण्याचं पाणी मित्रांनो 24 तास असणार आहे. तरी सुद्धा आपण तुम्हाला टाकी वगैरे लावून दिलेले आहे, कारण कधी काय मेंटेनन्सचं काम येईल हे आपण सांगू शकत नाही. इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो. रिसेल कॅटेगरीचा हा फ्लॅट असणार आहे. चला तर किचन पाहून घेऊयात. किचन मध्ये आल्यानंतर किचनची साईज सुद्धा खूप चांगली आहे. इकडे आता तुम्हाला माहिती आहे आपण किचन ट्रॉली सुद्धा लावून देतो, ओपन करून दाखवतो. त्याआधी इथे असणारी 2 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहून घ्या. व्हेंटिलेशन साठी या ठिकाणी सुद्धा एक विंडो आहे. वरती इथे सुद्धा एक पाण्याची टाकी लावून दिलेली आहे. ही पहा, इथे आपण तुम्हाला व्हाईट आणि ऑरेंज कलर मध्ये किचन ट्रॉली लावून दिले. या ठिकाणी पोटमाळा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. ही पहा, ही आपली किचन ट्रॉलीज आहे. हे बघा, इकडे बेसिनची प्लेसमेंट आहे. पाणी जर बघायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, एकदम 24 तास पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. चला मग किचन पाहून झाल्यानंतर लगेचच आपण बेडरूम मध्ये जाऊयात. या फ्लॅटचा मेंटेनन्स 1500 रुपये पर मंथ आहे. बिल्डिंगला तसं पाहायला गेलं तर 8 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. बाल्कनी मधून व्ह्यू घेऊयात. इथे सुद्धा आपल्याला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते आणि इथे पण आपण ग्रिल लावलेले आहेत आणि प्रत्येक बाल्कनी मधून बाहेरचा परिसर खूप चांगला पाहायला मिळतो. हे पहा, इथून आपण बेडरूम पाहून घेऊयात. सो आपला बेडरूम आहे, इथे सुद्धा पाहून घ्या.
कोणत्या प्रकारचं लिकेज नाही. या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची तशी तर आस्किंग प्राइस जी असणार ती 23.5 लाख आहे. साधारण आपण तुम्हाला 23 लाखामध्ये हा फ्लॅट देऊन टाकू. ऑल इन्क्लुसिव्ह जर तुम्ही पाहायला गेलात तर हा फ्लॅट तुम्हाला 25 लाखाच्या पुढे जाणार नाहीये. 25 लाखामध्ये अशा बिल्डिंगमध्ये नक्कीच मित्रांनो फ्लॅट विकत घ्यायचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, कारण सर्वच अम्युनिटी सुद्धा आहेत. त्याचबरोबर पाणी हे खूप महत्वाचं असतं, जे 24 तास या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला मग आता आपण लोन बद्दल डिस्कशन करूयात. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल. फ्लॅट जर आवडला असेल तर याची किंमत मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. याची जी फ्लॅट कॉस्ट असणार आहे ती 23 लाख रुपये असणार आहे. त्याच्यात नेगोशिएट बिलकुल होणार नाही मित्रांनो. आणि रजिस्ट्रेशन साठी साधारण तुम्हाला 2 लाख लागतील. 25 लाखात मी तुम्हाला ऑल इन्क्लुसिव्ह हा फ्लॅट करून देणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचे रजिस्ट्रेशनचा खर्च असेल, सोसायटी ट्रान्सफरचा खर्च असेल जो 12,800 रुपये असतो. ओव्हरऑल 25,800 असतो, परंतु अर्धे तुम्ही भरायचे आणि अर्धे सेलर भरणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या. आता या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी मित्रांनो साधारण तुमच्याकडे जर 2 लाख रुपये जरी असतील तरी सुद्धा मी तुम्हाला हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी मदत करणार आहे. आपण काय करूयात, या फ्लॅटची जी किंमत आहे म्हणजे 23 लाख पूर्ण 100% तुम्हाला मी होम लोन या ठिकाणी करून देईल. बाकी रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही दिलेले जे पैसे आहेत त्याच्यातलं थोडंसं मी डाऊन पेमेंट दाखवून देईल, म्हणजे सेलरच्या अकाउंटमध्ये टाकून देईल. बाकी रजिस्ट्रेशनसाठी मी स्वतः पैसे लावेल. तुमचं फक्त सँक्शन आपण 23 लाखाच्या वरती जे काय तुम्हाला गरज लागेल तेवढंच मी तुम्हाला काढून देईल. ओव्हरऑल पूर्ण डील झाल्यानंतर तुम्हाला सगळा मी हिशोब लिहून देणार आहे. सो विश्वास करू शकता तुम्ही. तर मित्रांनो, ही होती या फ्लॅटची डिटेल्स. आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीशीर वाटला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे, मला कॉल करा आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी नक्कीच बदलापूर शहरामध्ये या. चला मग मित्रांनो, आता भेटूया तशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.